विधान भवनातल्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये भेट। कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले। पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयात बैठक। जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांची उपस्थिती, तर रोहित पवार मात्र अनुपस्थित। तर पावसामुळे पोहोचायला वेळ झाला, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक। शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं। रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा। शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक। मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळल्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात संतापले। ज्यांना कुत्र विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात। राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू, मग निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुष। महाराष्ट्राच्या नावाड स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करू नका। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा एक्सवरती पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली। आतापर्यंत 11 जण सुखरूप बाहेर, तर 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली। मंत्री गिरीश महाजनांची माहिती, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून मोशीतल्या इमारत दुर्घटनेचा आढावा। दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासोबतच जखमी व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना। राज्यभरात पावसाच्या काळात 62 जणांचा मृत्यू, तर 74 जण जखमी। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 1 जून ते 8 जुलैपर्यंत विविध दुर्घटनांमध्ये झालेल्या मृत्यूंचा आकडा समोर, 200 जनावरही दगावली। रायगडच्या खालापुरातील पाताळगंगेत 3000 सिलेंडर वाहून गेले। गॅस एजन्सीची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्यामुळे घटना। वाहून गेलेले सिलेंडर घेण्यासाठी अनेकांची गर्दी। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। रहिवासी भागात पाणीच पाणी। अमरधामकडे जाणारा मार्ग बंद, तर नासर्डी नदीच्या पुरामुळे मिलिंदनगर परिसरात भीषण स्थिती। पुण्याच्या खडकवासलातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, प्रवाह वाढल्यामुळे भिडेपूल पाण्याखाली, तर एकतानगरमधील 10 ते 12 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। पुणे आणि रायगडला जोडणारा प्रमुख तामिणी घाटातला रस्ता खचला। डोंगरवाडीजवळ रस्त्याला भगदाड पडून खालचा भरावच वाहून गेल्याचा प्रकार। या मार्गाने पुढे प्रवास न करण्याचं प्रशासनाचं आवाहन। साताऱ्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू। घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे दुर्घटना। फलटण तालुक्यातील खामगावातली दुर्दैवी घटना। वसई विरारचा नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशी पूरस्थिती। लोकांचा रुळावरनं चालत प्रवास सुरूच। वीज पुरवठा ठप्प असल्यामुळे पाणीही मिळेना, नागरिकांचे हाल। आळंदीतील 4 पूल अद्यापही बंद। स्ट्रक्चरल ऑडिट नंतरच पालखीचा अंतिम मार्ग निश्चित होणार। पूल सुरक्षित नसल्यास पालखी मरकळ रोड मार्गे नेण्याचा पर्यायी मार्ग अवलंबला जाईल। पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांची माहिती। पुण्याच्या आळंदीतनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान। विठुरायाच्या गजरात, ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसात पालखी पंढरीच्या दिशेनं। इंद्रायणीच्या पूरपरिस्थितीमुळे यंदा आळंदीत वारकऱ्यांना येण्यास मनाई।